इराणकडून अण्वस्त्रांचा संभाव्य वापर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच ही बाब लक्षात घेत तयारी करत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय। जर युद्ध अधिक तीव्र झालं तर इराण सर्वात वाईट परिस्थितीतील अणुबॉम्बच्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। दरम्यान इराणला अण्वस्त्रांपासून रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जोरदार तयारी करत असल्याचीही माहिती आहे, पण यातून मोठं युद्ध आणि अण्वस्त्र धोका वाढण्याची भीती आहे। त्यामुळे इराण आता अण्वस्त्र हल्ल्याच्या तयारीत आहे का अशी भीती आहे। इराणकडून अण्वस्त्रांचा संभाव्य वापर होण्याची शक्यता आहे। इराणकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो। त्यामुळे आता हे अमेरिका इस्रायलनं संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर इराण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। प्रतिहल्ले इराणकडून तसेच सुरू आहेत। त्यामुळे अखेर आता इराण अण्वस्त्रांचा वापर करतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सतीश सर, अतिशय महत्त्वाची अशी अपडेट, कारण हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आणि अशात आता इराणनं जर अण्वस्त्रांचा वापर केला तर काय परिस्थिती उद्भवू शकते? नक्कीच युद्ध अत्यंत भयानक वळणावर त्या ठिकाणी आणि आपण पाहतोय की दिवसेंदिवस हे किचकट बनत चाललेलं आहे। एका बाजूला इराण जो आहे तो रिव्हेंज वॉर म्हणजे एक प्रकारे जे आहे बदला घेण्याच्या अनुषंगानं द्वेषानं त्या ठिकाणी लढतोय आणि कुठल्याही स्तरापर्यंत जायची त्याची तयारी आहे। कारण ज्या प्रकारे महत्वाचे त्याचे मोहरे म्हणजे अयातुल्ला अली खामेनी पासून आपण पाहिलं अली लारिजानी पर्यंत आणि महत्वाचे सिनियर कमांडर्स यांचा खात्मा होतोय, त्या अनुषंगानं त्याच्याकडे उपलब्ध असणारं साधारणतः 450 किलोचं जे संवर्धन केलेलं युरॅनियम आहे त्याचा वापर करून तो डर्टी बॉम्बचा वापर करू शकतो। डर्टी बॉम्ब म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचं रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल असणारे बॉम्ब आणि याचा जर सिव्हिलियन एरियामध्ये त्यांनी हल्ला केला तर प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अमेरिका सुद्धा जे आहे मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांनी जर ठरवलं की तिथे सत्तांतरच करायचं आहे आणि त्यासाठी जे आहे कुठल्याही स्तरापर्यंत जायची त्यांची तयारी असेल तर तिथे ते टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स म्हणजेच कंपॅरेटिव्हली 50 किलोटन पेक्षा कमी क्षमता असणारे अशा प्रकारचे न्यूक्लिअर वेपन्स काही विशिष्ट ठिकाणांवर जसं न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज उद्ध्वस्त करण्यासाठी वापरू शकतात। म्हणजे दोन्ही बाजूने जे आहे अशा प्रकारे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा वापर केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि तेच लक्षात WHO म्हणजे आपली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे ते कंटिंजन्सी प्लॅन म्हणून आपल्या स्टाफला या NBC वॉरफेअर न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअरची तयारी कशी करायची यासाठी देत आहेत आणि त्या प्रकारचा कंटिंजन्सी प्लॅन करतायत। पण नक्कीच युद्ध जे आहे अत्यंत किचकट आणि मी म्हणेल की भयानक अशा वळणावर आहे असं जर म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही। बरोबर, जागतिक आरोग्य संघटना तर काम करते सर, पण त्याचबरोबरीनं अमेरिका देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। तर अमेरिका पण अण्वस्त्र वापर करू शकतं का? नक्कीच, म्हणजे जशी आपण चर्चा त्या ठिकाणी करतोय की त्यांच्याकडे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स आहेत म्हणजे 50 किलोटन पेक्षा कमी क्षमतेचे आणि काही महत्वाचे साइट्स जसं मुख्यतः जे न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत फोर्डो, नतांज, ज्या इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज आहेत जमिनीवर खोलवर हे सगळं न्यूक्लिअर मटेरियल त्या ठिकाणी लपवून ठेवलेलं असेल तर त्याला हल्ला करण्यासाठी जे आहे बंकर बस्टर बॉम्बचा वापर करायचा आणि त्यासोबतच या क्षेपणास्त्रांसोबतच अशा प्रकारचे न्यूक्लिअर बॉम्ब टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स जे आहे त्याचा वापर करायचा ही रणनीती त्या ठिकाणी असू शकते। एका बाजूला ही सगळी भीती आपल्याला न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याची भीती त्या ठिकाणी वाटते, तर दुसऱ्या बाजूला ऑलमोस्ट या तिसऱ्या आठवड्यामध्ये आज जे आहे युद्ध अत्यंत निर्णायक वळणावर आहे यासाठी, कारण प्रचंड प्रमाणामध्ये एक दुसऱ्यांच्या ज्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर आहे थोडक्यात ज्या तेल विहिरी आहेत तेल साठा आहे त्यावर दोन्ही बाजूला हल्ले आणि प्रतिहल्ले होत आहेत, प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। आणि इव्हन आज या क्षणाला जरी युद्ध संपलं असं आपण त्या ठिकाणी मानलं तरी कमीत कमी जे आहे 2 ते 3 महिने ही सगळी परिस्थिती पूर्ववत यायला लागणार आहे। म्हणजेच भारतासारखा देश जो फार मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात करतो येणाऱ्या काही महिन्यांमध्ये परिस्थिती मुख्यतः या तेल संकटाशी संबंधित परिस्थिती ही अत्यंत बिकट होणार आहे आणि दिवसेंदिवस ती बिकट होत जाते। कारण आता इकॉनॉमिक फ्रंटवर म्हणजे जसं आपण म्हणतोय की तेलाच्या विहिरी त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतोय आणि अत्यंत भयानक आहे। बरोबर सतीश, जी आणखी एक बातमी आहे त्यावर देखील तुमचं विश्लेषण हवंय, कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये देखील अणुयुद्धाचा धोका कायम आहे। अमेरिकन गुप्तचर विभागाचा थ्रेट असेसमेंट अहवाल सध्या प्रसिद्ध झालाय। दहशतवादी संघटना सक्रिय त्यामुळे होऊ शकतात। अमेरिकन गुप्तचर विभागानं जो अहवाल दिलाय
त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना थेट युद्ध नको असलं तरी दहशतवादी संघटना या प्रदेशात मोठ्या संकटासाठी कारणीभूत ठरू शकतात. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेला जो पहलगाम हल्ला होता तो दहशतवादी हल्ला होता आणि याचंच उदाहरण आहे असं देखील या अहवालात नमूद केले सर. अशा हल्ल्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती अण्वस्त्रधारी देशांना युद्धाच्या उंबरठ्यावर उभी करू शकते. त्यामुळे अर्थातच ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत ते त्या अण्वस्त्रांचा आता वापर करू शकतात. सतीश सर, त्याचबरोबर भारतासाठी अतिशय चिंताजनक बातमी, कारण अमेरिकेनं हा थ्रेट असेसमेंट अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यात भारत आणि पाकिस्तानमधल्या संभाव्य अणुयुद्धाचा धोका त्यांनी मांडलाय. तुमची प्रतिक्रिया? जर संपूर्ण जगासमोर त्यांच्या जगाच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यात मोठा खतरा जर कुठला असेल तर तो पाकिस्तान. तो यासाठी कारण इस्लामिक जगतामध्ये ते एकुलते एक राष्ट्र आहे ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी आहेत, अशा प्रकारची अण्वस्त्र आहेत. आणि दुर्दैवानं पाकिस्तानमध्ये ना सरकार ना एक प्रकारे जे आहे लष्कर या सगळ्या त्यांच्या परिस्थितीच्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी, म्हणजेच तिथले जे एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट्स आहेत, तिथले जे वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी गट आहेत, इस्लामिक दहशतवादी गट, त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारची हत्यारं, अशा प्रकारचे न्यूक्लिअर वेपन्स जाण्याची शक्यता आहे. आणि तसं जर झालं तर त्यांचा इमिजिएटली शत्रू, त्यांचं शेजारी राष्ट्र भारत याच्या विरुद्ध जे आहे तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. तशा प्रकारची एक प्रकारे शक्यताही त्या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि ज्या थ्रेट असेसमेंटचा तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पाकिस्तानकडे अशा प्रकारची सगळी अण्वस्त्र आहेत. त्याच्या एक टप्पा पुढे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की इव्हन अमेरिकेला सुद्धा जे आहे हाच पाकिस्तान ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल बनू शकतो आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या माध्यमातून न्यूक्लिअर हल्ला पाकिस्तान हा अमेरिकेवर सुद्धा करू शकतो, अशा प्रकारचा सुद्धा त्यांचा इंटेलिजन्स रिपोर्ट सांगतो. म्हणून पाकिस्तानला जे आहे आज घडीला जरी अमेरिकेनं मांडीवर घेऊन त्या ठिकाणी बसवलेलं असलं तरी पाकिस्तान हा जगाच्या सुरक्षिततेसाठी सर्वात खतरनाक असा त्या ठिकाणी देश आहे. आणि हे जितक्या लवकरात लवकर अमेरिकेला आणि बाकी देशांना कळेल तितकी जी आहे जगाची सुरक्षितता इन्शुअर करण्यासाठी एक प्रकारे ते चांगलं त्या ठिकाणी ठरेल. पण नक्कीच हा रिपोर्ट पुन्हा एकदा दाखवतो की पाकिस्तानकडे जे आहेत अण्वस्त्र तर आहेच आहेत, पण जगासाठी ते कसा धोका ठरू शकतात. नक्कीच. धन्यवाद सतीशजी तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी. तर कतारवरती इराणनं मोठा हल्ला चढवलाय. रास लफान या गॅस प्रकल्पाचं यात प्रचंड नुकसान झालंय. जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ माजली आहे. इराणनं केलेल्या या भीषण हल्ल्यात कतारमधील महत्त्वपूर्ण अशा रास लफान गॅस सुविधेचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. कतार सरकारनं अधिकृतरित्या या वृत्ताला दुजोरा दिला असून या हल्ल्यामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा धक्का बसलाय. इराकमधल्या हल्ल्यात 6 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झालाय. विमान अपघातात 6 अमेरिकन सैन्यांचा मृत्यू झालाय. शहीद सैनिकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.